नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळी सकाळी सगळा पसारा तसाच आहे राघवने केलेला. तर आता वाजायला आले 9:45. तर आम्ही चाललोय गाऊला कराटे सोडायला. तर मला सफीरमध्ये काही शॉपिंग करायचे, राघवसाठी कपडे वगैरे बघायचे, तर मग गाऊसाठी घ्यायचे थोडेसे, तर तिकडे जाणार आहोत आम्ही. तर चला तुम्हालाही घेऊन जाते कोणते कपडे वगैरे घेणार आहेत. आणि तिथे ऑफर आहे, 40% नवीन कपडे आहेत त्यांच्यावर, म्हणजे न्यू अरायवल आहे त्याच्यावरती. तर छान होते. मी काल पाहून आले, परंतु काल घेतले नाही कारण राघवने मला घेऊन नाही दिले, म्हणजे मस्ती करत राहत होतो त्यामुळे. तर आज मी घेणार आहे ते काही क्लोथ त्यातले. तर यानंतर आम्ही पहिल्यांदा नेस्टोमध्ये गेलो. नेस्टोमधून नॉनव्हेज घ्यायचं होतं माझ्या मिस्टरांना, सो आम्ही नॉनव्हेज घेतलं आणि त्यानंतर आम्ही सफीरला आलो. तर सफीरमध्ये खूप छान सेल होता, 40% ऑफ आहे आणि न्यू अरायवलवरती. तर मीही माझ्यासाठी काही क्लोथ्स घेतले आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर अशा प्रकारे भरपूर सारे क्लोथ्स घेतले, तुमच्यासोबत मी शेअर करेलच या व्हिडिओमध्ये पुढे. आणि राघव काही थांबत नाही. नमस्कार मंडळी. तर आत्ताच आम्ही शॉपिंग वगैरे करून आलो आणि घरातलं काम तसंच पडलं. तर आता मी सगळं घर म्हणजे किचन टेबल आवरून घेते पटपट आणि मग घरातलं काम आवरायला घेते. परंतु आज मटण आणले माझ्या मिस्टरांनी, सो मटण देखील बनवायचे मला. तर गावची अजून अंघोळ नाही झाली, ती कराटेवरून आली, तर घामाघूम होते, सो म्हटलं की आल्यानंतरच करतो अंघोळ. आमचं आवरलंय. सकाळी आम्ही नाश्त्याला पोहे बनवले होते, पोहे वगैरे खाऊन चहा पिऊन गेलो होतो. परंतु आता 12:30 वाजले. राघव झोपलाय, जस्ट आला आणि तर मी आता चहा बनवते थोडासा आणि त्यानंतर स्वयंपाकाला स्टार्ट करते. तोपर्यंत मी किचन देखील आवरून घेते. चहा होईपर्यंत माझं किचन होईल आवरून, कारण एवढं नाही, थोडंसंच आहे. तर माझे मिस्टर मला मटण जे आणलं होतं तर ते क्लीन करून देत होते, कारण मी मटण नाही खात, सो ते मला क्लीन करून देतात आणि मी बनवून देते त्यांना फक्त. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आत्ताच क्लिनिंग केलंय, स्वयंपाकाला सुरुवात केली. इथे चहा झालाय, चहा सोबतच इथे मागे मटण टाकले शिजायला, इकडे राईसही झालाय. तर आता मी चहा वगैरे घेते आणि मला थोडंसं एडिटिंगचं काम करायचं, तर ते करेल. तोपर्यंत राघव झोपलेला आहे आणि तोपर्यंत शिजेल मटण देखील आणि मग त्यानंतर फोडणी देईल. तर साफसफाई करायची आज विचार करते, डीप क्लिनिंग करून ठेवे, म्हणजे आठवड्यातनं एकदा जी डीप क्लिनिंग करते मी, तर ती. आणि तशी रोजची क्लिनिंग असते, झाडून पुसून घ्यायला लागतं. परंतु पसाराही खूप झालाय, आज जास्त झालाय, कारण 1-2 दिवस वेळ भेटला नाही मला. काल तब्येत जरा खराब होती, सो त्यामुळे मग मी जास्त काही केलं नाही, थोडंसंच केलं. तर आज म्हटलं पूर्ण कचरा वगैरे काढून. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता सफीला गेलो होतो आणि सफीवरून आम्ही भरपूर अशी शॉपिंग केली. तर राघवसाठी जास्त कपडे घेतलेत, कारण त्याला कपडे कमी होते, सो त्यामुळे. तर छान ऑफर देखील लागली होती. न्यू अरायवल वरती 40% डिस्काउंट होता, सो त्यामुळे मी घेतले. आणि काही हाफ प्राइस मध्ये देखील होते. तर हे आहे राघवचं टॉय. तर याच्यामध्ये काय आहे माहिती नाही, मी ओपन करून दाखवते तुम्हाला. तर हे अशा प्रकारे आहे, एक्स आहेत त्याच्यामध्ये आणि त्या एक्स मध्ये 1 2 3 असं 10 पर्यंत लिहिलेलं आहे. म्हणजे मुलांना 1 2 3 असं 10, म्हणजे त्याला जर आम्ही विचारलं 1 कुठे, 10 कुठे, 2 कुठे, 3 कुठे, तर तो याच्यामधून आम्हाला सांगेल. परंतु अजून खूप छोटा आहे, तो अजून सांगत नाही. परंतु हळूहळू त्याची प्रॅक्टिस वगैरे घेतली, खेळून त्याला प्रॅक्टिस होईल. अशा प्रकारे इथे 10 एक्स आहेत, तर प्रत्येक याच्यामध्ये 1 2 3, आता याच्यामध्ये 8 लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि ते राघवचं टॉय माझ्या मिस्टरांनी सिलेक्ट करून आणलं होतं. तर ते सांगत होते ते कसं प्ले करायचं. तर आपली मेमरी, म्हणजे लहान मुलांची मेमरी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचं आणि एक उपयुक्त असं टॉय होतं ते. सो ते मला सांगत होते कसा गेम खेळायचा मुलांसोबत तो. आणि नमस्कार मंडळी. तर आम्ही आता माझ्या मिस्टरांनी मला गेम सांगितला, हा ऍक्च्युली काय आहे. तर हा मेमराईज करण्यासाठी आहे. रॅन्डमली नंबर्स मांडायचे आणि 1 2 3 फाइंड आउट करायचे. तर हे सिरीज वाईज आले पाहिजेत. सिरीज वाईज नाही आले तर मग पुन्हा आउट आणि दुसऱ्याचा टर्न असणार आहे. आणि हे मेमरीसाठी खूप छान आहे, मेमराईज करण्यासाठी. नमस्कार मंडळी. तर आम्ही स्मार्ट बेबी मध्ये गेलो होतो आणि राघवसाठी, गाऊसाठी आणि माझ्यासाठी आम्ही काही क्लोथ्स आणलेत, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर 40% डिस्काउंट होता आणि खूप छान आहेत स्मार्ट बेबीचे क्लोथ. कापड जे आहे तर ते खूप सुंदर आहे आणि आम्ही भरपूरदा यूज केलेत स्मार्ट बेबीचे. तर अशा प्रकारे हे 1.5 ते 2 वर्षाच्या बाळाचं आहे. तर फुल पॅन्ट आहे. तर हा 16-17 दिरहमला पडला आम्हाला ड्रेस आणि खूप छान आहे, तुम्ही पाहू शकता. क्वालिटी खूप सुंदर आहे. आणि हा मात्र ड्रेस थोडासा महाग होता, 50 दिरहमला आहे. परंतु याच्यामध्ये आतमध्ये एक टी शर्ट आहे, 1.5 ते 2 वर्षाच्या बाळाचे आहेत. त्यात एक टी शर्ट आहे, वरून एक जॅकेट आहे आणि ही पॅन्ट आहे. तर हे ऑकेजनली, म्हणजे काही प्रोग्राम फंक्शन वगैरे असेल तर तेव्हा घालण्यासाठी आहे. तर त्यासाठी मी एक घेऊन आले हा.
आणि अजूनही आहेत त्याच्याकडे, नाही असं नाही, परंतु वेगवेगळे लागतात, मुलं आता मोठी होत आहेत, सो त्यामुळे. तर हा आम्हाला 50 ला होता, मग याच्यावरती 40% ऑफ होतं, सो त्यामुळे आम्हाला हा हार्डली 30 ला वगैरे पडला असेल. 40% ऑफ होता, 50 ला होता हा. तर याच्यानंतर हा मात्र मी कमी साईजचा आणलाय. हा आत्ता त्याला येतील लगेचच, त्या म्हणजे याच्यामध्ये मोठी साईज नव्हती त्यामुळे मी नाही आणली, परंतु ही परफेक्ट साईज आहे सध्या त्याला. तर हा आम्हाला 12 ला पडलाय. तर याचं कापड इतकं एक नंबर आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि फक्त 12 दिरहमला हा. आणि याच्यासोबत त्याची पॅन्ट आहे, तर हे त्याला आता परफेक्ट येतील. तर मी लगेच यूज करायला काढणार आहे हा. आणि हा एक आहे, तर हा 1.5 ते 2 वर्षाच्या बाळाचा आहे. तर हा देखील 12 दिरहमला पडला आणि याला कट आहेत, म्हणजे स्लीव्स नाहीयेत, सो उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी छान आहेत. तर हा एक आहे. आणि सोबतच हा देखील 18 ते 24 मंथचा आहे, म्हणजे 1.5 ते 2 वर्षाच्या बाळाचा. हा देखील 12 ला पडला आणि याच्यावरती ही पॅन्ट आहे, तर तीही खूप सुंदर आहे. आणि ही गाऊसाठी पॅन्ट आणली, तर ही फक्त 5 दिरहमला होती आणि बाहेर वगैरे खाली खेळायला वगैरे जाण्यासाठी. तर खूप छान आहे ही देखील पॅन्ट. तर पाहू शकता, लहान मुलांना असेच जे टोचणार आहेत असेच क्लोथ्स आवडतात. तर ही शॉर्ट आहे. आणि हा शर्ट मी माझ्यासाठी आणलाय, तर बाहेर कॉर्निशला वगैरे जाण्यासाठी. तर हा फक्त होता 10 दिरहमला आणि कापडही याचं खूप छान आहे. कॉर्निशला म्हणजे वॉकला वगैरे जायचं असेल किंवा आम्ही सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जातो, कॉर्निशला खेळायला वगैरे जातो, तर तेव्हा घालण्यासाठी आणलेला आहे हा. आणि ही जी पॅन्ट आहे, तर ही पण योगाची पॅन्ट आहे, योगा वगैरे करतो आपण, तर त्यासाठी. अजून एक माझ्याकडे ब्लॅक कलरची पॅन्ट आहे, तर तिथे या पॅन्ट्स वगैरे होत्या, तर त्या सगळ्यांवरती ऑफर होती. ही ऑलमोस्ट 15 दिरहमलाच होती, सो त्यामुळे म्हणजे तुम्ही योगा पॅन्ट्स वगैरे म्हणू शकता. आणि याच्यावरती इथे लगेचच ट्राउझर आहे एक, तर मी एक ट्राउझर देखील घेऊन आले, बाहेर वगैरे जाण्यासाठी लागते कधी. त्याच्यावरती तुम्ही शर्ट्स वगैरे घालू शकता, शॉर्ट जे क्रॉप टॉप आहेत तर तेही घालू शकता. तर अशी आहे ही. याच्यावरती आहेत लाईन्स आहेत पूर्ण, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि ही मात्र 13 दिरहमला होती, फक्त 13 दिरहमला, कारण 50% डिस्काउंट होता त्याच्यामध्ये होती ही. 50% डिस्काउंट मध्ये. तर इथे सोबतच हा देखील जो आहे, हा ड्रेस आम्हाला 12 दिरहमला पडलाय राघवचा, आणि हा देखील त्याला लगेच येईल, सो आता आम्ही लगेचच वापरायला काढणार त्याला हा ड्रेस. तर आणि इथे गाऊसाठी देखील आणलेले आहेत. तर याच्यामध्ये गाऊची शॉपिंग आहे. तर हा ड्रेस आणलाय गाऊसाठी आणि याच्यावरती ही पॅन्ट आहे आणि हा शर्ट आहे. तर याच्यावरती मात्र पे हाफ होतं, म्हणजे तुम्ही अर्धे पैसे पे करायचे. तर हा 69 दिरहमचा ड्रेस आहे. तर हा आपल्याला आता जवळजवळ 34.5 ला पडला 50% ऑफ मध्ये. आणि खरंच खूप छान आहेत ट्राउझर्स वगैरे याची. तर इथे राघवचा हा थंडीमध्ये घालण्यासाठी, तर आता आम्ही इंडियाला वगैरे जाणार आहे, तर थंडीमध्ये त्याला हे क्लोथ्स घालायला लागतील, सो त्यामुळे आम्ही हे घेऊन आलो. तर अजून एक आहे असंच, हे अशा प्रकारे हे एक आणि हे एक, म्हणजे अल्टरनेट, म्हणजे आज हे घातलं तर उद्या ते असं घालता येईल थंडीमध्ये. आणि सोबतच ही आहे गाऊची डिझनी प्रिन्सेसची चा ड्रेस हा. तर इथे मोठा शर्ट आहे आणि त्याच्यासोबत ही पॅन्ट आहे. तर याचे कापड खूप छान आहे. तर याच्यावरती देखील पे हाफ होतं, म्हणजे हा 60 चा आहे, तर हा पूर्ण सेट आहे जो 30 दिरहमला पडला आम्हाला. तर हा पूर्ण 30 दिरहमला पडला. आणि सोबतच एक पॅन्ट घेतली आम्ही, तर याच्यावर देखील 40% ऑफ होतं. तर ही देखील गाऊची पॅन्ट आहे. तर ही 20 दिरहमला होती, 40% 12 दिरहमला वगैरे भेटली आम्हाला ही. तर इथे पुन्हा राघवचा ड्रेस आलाय इथे. तर हा अशा प्रकारे हा ड्रेस देखील आम्ही राघवला 12 दिरहमलाच आणलाय आणि हा खूप सुंदर आहे. त्याच्यावर अजून एक ड्रेस आहे. राघवची भरपूर शॉपिंग केली, कारण 40% न्यू अरायवल वरती ऑफर होती, सो त्यामुळे. तर त्याच्यावरती ही पॅन्ट आहे आणि इथे आहे हा शर्ट. तर स्मार्ट वेव मध्ये खरंच खूप छान कपडे भेटतात. आणि हे गाऊसाठीच आणलंय. तर हे पूर्ण हुडी आहे आणि अशी पूर्ण पर्पल कलरची हुडी, त्याच्यावरती ही पॅन्ट आहे आणि ही देखील 50% ऑफ मध्ये होती.
आणि शक्यतो स्मार्ट बेबी मध्ये 50% ऑफ लवकर लागत नाही आणि भरपूर दिवस झाले. आता रमजान मध्ये एकदा लागलं होतं, त्याच्यावर आता पुन्हा लागलं आणि मे बी संडे पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट हा व्हिडिओ जाईपर्यंत ऑफर संपून जाईल. तर हा देखील 50 दिरहमचा होता, हा फक्त 25 दिरहमला पडला आम्हाला. तर अशी होती आमची शॉपिंग. तर आम्ही नेस्टोला गेलो होतो. नेस्टोवरून मी माझ्यासाठी काही क्लोथ्स आणले होते. तर हा जो आहे हा शर्ट आणला होता. बाहेर वगैरे किंवा घरामध्येच मला काय होतं की आता जे जुने शर्ट आहेत तर ते खूप लूज होतात, सो त्यामुळे मी त्याच्यासाठी म्हटलं एक शर्ट घ्यावा. हा एक शर्ट घेतलाय. हा खूप सॉफ्ट आहे आणि छान दिसेल म्हटलं की घरामध्ये वापरायला देखील सुंदर वाटेल, सो त्यामुळे मी घेतला. आणि हा आहे वन पीस. तर मी आता जो हा वन पीस घातलाय तर तो मी एव्हरी डे यूज करते. कधी बाहेर वगैरे जास्त जायचं असेल तर शक्यतो हाच घालून देते. तसंच मी अजून एक आणलाय, तर आता हा ब्लॅक कलरचा आहे. एव्हरीडे यूज साठी आणलाय मी, किंवा बाहेर वगैरे जायचं असेल तर मग सकाळीच घातला म्हणजे दिवसभर आपण फिरू शकतो, घरातली कामं यावरती करू शकतो. सो त्यामुळे मी हा घेऊन आले. तर मी शोधत असते असं नेहमीच, मला कुठे भेटतो का छान असा वन पीस घरामध्ये यूज करायला, बाहेर जाण्यासाठी तोच यूज करेल मी असं त्यासाठी. तर आता मी हे क्लोथ्स आहेत तर ते सगळे ठेवून देते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि इथे जेवणामध्ये मटण रेडी होतं, त्यासोबत भाकरी होती आणि राईस देखील बनवला होता. तर मी माझ्यासाठी ऑमलेट काढलं होतं, जे की राघव आणि मीही खात होते. नमस्कार मंडळी. तर आत्ताच 4 वाजलेत, माझे मिस्टर बाहेर गेलेत आणि मला घर आवरायचंय. तर मी आत्ता सुरुवात करणार आहे. मी दिवसभर नाही, वेळ नाही भेटला कुकिंग मध्ये, बाहेर गेलो त्यामध्ये. आणि इथे राघवही आहे, जागा उठलाय तो सुद्धा उठलाय. तर मी आता 1 तास देणार आहे स्वतःला. 4 वाजलेत, आता 5 वाजेपर्यंत जेवढंही आवरता येईल मला तेवढं आवरणार. त्यानंतर थोडासा आराम करेल आणि प्लॅनिंग तर करते, थोडंसं बाहेर देखील जाईल कारण सुट्टी आहे. तर फॅमिली सोबत टाइम एन्जॉय केला पाहिजे. आणि आम्ही इकडे गेलो की हा लगेच काय करतो बघा, लगेच शूज बाहेर काढायचे असतात त्याला आणि लगेच बाहेरही निघायचं असतं शूज काढून. लावून घे. तर चला मी आता आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आता शेअर नाही करत तुमच्यासोबत मी काय काय आवरलंय किंवा सगळंच पूर्ण 5 रूम आवरायच्यात मला. सो पटपट आवरून घेईल. नमस्कार मंडळी. तर आताच क्लिनिंग वगैरे आवरलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि सगळंच आवरलंय, फक्त भांडे वगैरे राहिलेत वॉश करायचे. तर आता थोडीशी थकली मी कारण 5 वाजलेत, कंटिन्यू 1 तास काम चाललं होतं माझं. आणि इथे राईस आणि भाजी तशीच ठेवली आहे कारण तिकडच्या रूम मध्ये एसी नाही, इकडच्या रूम मध्ये एसी आहे. बाहेर गरमी आहे तर खराब वगैरे होऊ शकतो, त्यामुळे काय. आणि हा पण मस्ती करत होता मध्ये, सो त्यामुळे जास्त काय आवरता आलं नाही. पसारावर पटपट आवरून ठेवलं आणि इकडेही क्लिनिंग वगैरे करून ठेवलं. सगळं क्लीन असेल तर बरं वाटतं. तर आता कपडे वॉश केलेले आहेत तर ते बाजूला काढून ठेवले, त्यांच्या घड्या घालून ठेवते. नमस्कार मंडळी. आणि आता झालेली आहे संध्याकाळ, 6:45 वाजलेत आणि काही प्लॅन नाही ठरलाय कारण असं नाही की प्रत्येक वेळेला प्लॅन ठरतो, कधी कधी नाही ठरत. तर आता चहा ठेवलाय मी आणि एक 4 ते 5 सगळं साफसफाई केली. त्यानंतर माझ्या मिस्टरही आले, थोडंसं रेस्ट घेतली, सगळेजण टाइमपास केलं. आणि अजून संध्याकाळचं काही फिक्स नाही, पण संध्याकाळी दुपारी जे मटण बनवलेलं होतं तर ते आहे माझ्या मिस्टरांसाठी आणि गाऊसाठी. मी तर काय संध्याकाळची जेवत नाही, थोडीशी भेळ खाल्ली होती मी 5 वाजता खाल्ली असेल साफसफाई वगैरे झाल्यानंतर. आणि आजपासून मॅच चालू होणार आहे वाटतं, म्हणजे IPL. तर मे बी IPL पाहू आम्ही सगळेजण. आणि यानंतर मी चहा घेतला आणि लगेचच कांदा बटाट्याचं जे स्टँड आहे तर ते खूप खराब झालं होतं. म्हटलं ते आवरून ठेवेल सो जेणेकरून तेही छान दिसेल आणि कचरा होणार नाही. नमस्कार मंडळी. तर आत्ताच माझं किचन वगैरे क्लीन झालंय, माझ्या मिस्टरांचं जेवण राहिलंय परंतु बाकी क्लीन करून ठेवलंय मी. आणि आज ही बास्केट आहे तर तीही क्लीन केली कारण खूप दिवसापासून खराब झालं होतं. त्याच्यामध्ये ना 2-3 बटाटे सडले होते, यूज नाही केले त्यामुळे. तर त्यामुळे ते पूर्ण असं खराब झालं तर तेही काढलं. आणि इथे बॉक्स काढलाय मी
तर तो बॉक्स भरायचा राहिला अजून, वेळच भेटत नाही. कधी कधी सुट्टी आली की मग सुट्टीचा दिवस आहे तर तो फॅमिली टाईममध्येच स्पेंड होतो. तर आता मी विचार करते अजून की जे लागत नाही त्या वस्तू इथे काढेल आणि बेडरूममध्ये कबर्डवरती ठेवून देईल. तर कदाचित मी या मंडेपासून स्टार्ट करेल. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि कॉमेंट करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.